विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे की गेल्याही वर्षी जो काही शाळा होती, त्याचा काय अभ्यासक्रम होता, हा जवळपास ऑनलाईन स्वरूपात झालेला आहे. त्यामुळे शासनाने एक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं ठरवलेलं आहे, ज्याला आपण ब्रिज कोर्स किंवा सेतू अभ्यासक्रम असं म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही या अगोदर देखील वेगवेगळ्या माध्यमातून हे ऐकलं असेलच. तर त्याचाच एक भाग म्हणून आपण या 45 दिवसाचा हा जो काही ब्रिज कोर्स आहेत, हा आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तयार होणारे व्हिडिओ लवकरात लवकर बघता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, दिवसानुसार तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम हे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. 1 जुलै ते 14 ऑगस्ट या दरम्यान हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. या दरम्यान अतिशय सोप्या संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायच्या आहेत. तुम्हाला असं लक्षात येईल की अतिशय सोपे हे सगळ्या संकल्पना आहेत. अतिशय सोप्या ह्या संकल्पना आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. बेसिक कन्सेप्ट म्हणून ज्याला आपण थोडक्यात उजळणी म्हणतो आहे. फार वेगळा काही पार्ट या ठिकाणी नाही, पण तो आपल्याला उजळणी, जसं आपण एखादं प्रकरण सुरू करत असताना उजळणी घेतो, अगदी त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी देखील उजळणीच्या स्वरूपामध्ये काही कन्सेप्ट या ठिकाणी बघायचं आहे. सो वी आर हॅव्हिंग द फर्स्ट डे. हा व्हिडिओ मराठी आणि सेमी दोन्हीही मुलांसाठी उपयुक्त ठरेल. सेमीच्या मुलांनी रिस्पेक्टिव्ह चेंज हा या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी इंग्लिशमध्ये सांगण्यात येणार आहे. नाव द फर्स्ट युनिट वी हॅव गिवन, पहिला घटक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, दॅट इज सेट, संच, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आहे. मागच्या वर्षी आपण हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय येणं अपेक्षित आहे? संच ओळखता यायला पाहिजे आपल्याला. दुसरं, संच यादी पद्धतीने लिहिता येणं आवश्यक आहे, ज्याला आपण लिस्टिंग मेथड म्हणतो आहे. आणि संचातील घटकांची संख्या लिहिता, नंबर ऑफ एलिमेंट्स फ्रॉम द सेट, हे आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे. नाव इन दॅट वी आर हॅव, जर आपल्याला काही आठवायचं आहे, काय काय आठवायचं तो पार्ट या ठिकाणी आपण बघूया. खालील संख्यांची नैसर्गिक संख्या, ज्याला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो, पूर्ण संख्या होल नंबर्स, अँड पूर्णांक संख्या, ज्याला आपण म्हणणार आहोत इंटिजर्स, यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन, वर्गीकरण करायचं आहे. आता नैसर्गिक संख्या तुम्हा सर्वांना माहिती आहे की सुरुवात होणार 1 पासून, 1, 2, 3, 4 या पद्धतीनं त्या प्रोसीड होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की यामध्ये नैसर्गिक संख्या ही 0 असणार नाही, 0पेक्षा ग्रेटर. या लिस्टमध्ये जर बघत असेल तर आपल्याला असं लक्षात येतं आहे की या ठिकाणी असं लक्षात येईल आपल्याला की 12 ही या लिस्टमधली पहिली नैसर्गिक संख्या आहे, आणि त्यानंतर आहे 32 अनदर नॅचरल नंबर, अँड 9 दिस इज द अनदर नॅचरल नंबर. 32, 12 अँड 9 आर द नॅचरल नंबर्स. त्यानंतर पूर्ण संख्या आपल्याला घ्यायचं आहे, ज्याला आपण होल नंबर म्हणतोय. म्हणजे या नैसर्गिक संख्यांमध्ये आपल्याला फक्त 0 इन्क्लूड करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी येणारी संख्या असणार आहे 0, त्यानंतर 12, 32 अँड 9 इन दिस वे. आणि त्यानंतर पूर्णांक संख्या, ज्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा सगळ्यांना इन्क्लूड या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे नॅचरल, पूर्ण संख्या आणि निगेटिव्ह टर्म्स, म्हणजे यामध्ये टोटल येतील. दॅट इज 12 - 7, 0, 32 -1 अँड 9. दीज आर द इंटिजर्स. ठीक आहे. या पद्धतीनं आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन काय सांगते आपल्याला बघूयात. आपल्याला काय काय विचारलं गेलेलं आहे. सो खालील संख्यांचे समसंख्या, ज्याला आपण इव्हन नंबर्स, ऑड नंबर्स, विषम संख्या, प्राईम नंबर्स, मूळ संख्या, असं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. आता समसंख्या इतर बघितल्या, ज्याला 2ने भाग जाणाऱ्या त्या आहेत 14, आफ्टर दॅट 52 अँड 2. दीज आर द इव्हन नंबर्स. सो 14, 52 अँड 2. त्यानंतर आपल्याला ऑड नंबर्स या ठिकाणी मार्कआउट करायचे आहेत. त्यामध्ये कोण कोण असणार आहे? 11, 27 अँड 31. सो ॲज वेल ॲज 97. 11, 27, 31 अँड 97. त्यानंतर आपल्याला प्राईम नंबर्सकडे जायचं आहे. मूळ संख्या, अशा संख्या की ज्याला फक्त स्वतःने भाग जाईल, अशा कोणकोणत्या आहेत बरं यामध्ये? मी या ठिकाणी जर विचार केला तर 11 ही संख्या अशी आहे की जिला फक्त स्वतःने 1ने भाग जातो. त्याचबरोबर 31 देखील अशी संख्या आहे
ही प्राईम नंबर आहे जिला स्वतःने आणि 1ने भाग जातो, ॲज वेल ॲज वी आर हॅव्हिंग 97 अँड वन ऑफ द इवन नंबर विच इज प्राईम म्हणजेच 2. आणि म्हणून येणाऱ्या संख्या कोणत्या म्हणतात? 11, 11, त्यानंतर येणार आहे 31, 31, त्यानंतर 97, 97 आणि 2 यांना आपण मूळ संख्या म्हणणार आहोत. ओके, त्यानंतर पुढे आपण प्रोसीड करूयात. नाव सगळ्यांना ही माहिती आहे की जेव्हा आपण संच ही डेफिनेशन पाहिली होती, ज्यामध्ये आपल्याला असं म्हटलं गेलं होतं की ज्या समूहातले घटक आपल्याला अचूक आणि नेमके ओळखता येऊ शकतात त्यांना आपण संच म्हणणार आहोत. आता हे थोडक्यात आपण समजून घेऊया. अचूक आणि नेमके म्हणजे काय, की समजा मी म्हटलं की 1 ते 10 नैसर्गिक संख्या ज्याला आपण नॅचरल नंबर म्हणणार आहोत. मी जर असं म्हटलं 1 ते 10 नॅचरल नंबर, तर आपल्या डोळ्यासमोर 1 पासून 2, 3, 4 अप टू 10 अशा संख्या येतील. आता तुम्हीच काय, या भारतातला कोणत्याही विद्यार्थ्याला मी असं म्हटलं की 1 ते 10 नॅचरल नंबर लिहा, तर तो हेच नंबर लिहिणार आहेत. म्हणजे यातले प्रत्येक एलिमेंट आपल्याला हे वेल डिफाईन्ड आहे. प्रत्येक एलिमेंट कसं आहे? हा वेल डिफाईन्ड, ज्याला आपण अचूक ओळखता येऊ शकतो. परंतु मी जर असं म्हटलं की तुमच्या वर्गातील अतिशय हुशार विद्यार्थी, त्याचं नाव लिहा. मग मला सांगा, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून कदाचित हुशार विद्यार्थी हा डिफरंट असू शकतो, वेगवेगळा असू शकतो, बरोबर. एखाद्या शिक्षकाच्या दृष्टिकोनातून एक्स हा विद्यार्थी हुशार असेल, कदाचित दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून दुसरा विद्यार्थी असू शकतो. आणि म्हणून हुशारपणा, श्रीमंतपणा हा आपल्याला असं ठरवता येणार नाही, तो प्रत्येक व्यक्तिनिहाय वेगवेगळा असू शकतो. आणि म्हणून त्यातला मात्र घटक आपल्याला अचूकतेने ओळखता येणार नाही. त्यामुळं घटक हा अचूक ओळखता आला पाहिजे. असाच आपल्याला समूह घ्यायचा, ज्याला आपण सेट म्हणणार आहोत. सेट इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट. बी केअरफुल. प्रत्येक सेट हा आपण कॅपिटल लेटरनं लिहिणार आहोत आणि त्या संचामधले जे एलिमेंट्स आहेत ते आपण स्मॉल लेटरने डिनोट करणार आहोत. ठीक आहे. काही उदाहरणं या ठिकाणी आपल्यासमोर दिलेली आपल्याला बघायला मिळतात. आता सेट लिहिण्यासाठी आपल्याला काही ठराविक पद्धतीने सांगितलं आहे. सेट इज ऑलवेज रिटन इन एका प्रकारच्या ठराविक कंसामध्ये आपण त्याला लिहितो, ज्याला आपण महिरपी कंस म्हणतोय. या पद्धतीने दोन्ही साईडनं आपण महिरपी कंस घेऊन आपण त्याला लिहितोय. प्रत्येक घटक वेगळा अलग अलग आपण स्वल्पविरामाने कॉमाने आपण बायफर्गेट करतो आहे. त्यानंतर यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो. आपण जेव्हा सेट लिहितोय आणि वी राईट द सेट, द ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर ही महत्त्वाची असणार नाही, तो मागे पुढे लिहिला तरी चालू शकेल. उदाहरणार्थ 1 ते 10 मधील समसंख्या याची यादी जर केली तर 2, 4, 6, 8, 10 होऊ शकेल. किंवा त्याला मी जर असं लिहिलं 4, 8, 10, 2, 6, क्रम बदलला फक्त, तरी मॅटर करणार नाही. त्यानंतर मॅथमॅटिक्स या शब्दातील अक्षरांचा संच मी जर घेतला तर MATHEICS. तुम्हाला या ठिकाणी असं लक्षात येईल की या ठिकाणी टी हा 2 वेळेस आलेला आहे, ए हा 2 वेळेस आलेला आहे, पण तो इकडे सेट लिहित असताना आपण मात्र तो एकदाच घेतोय. सो आणखी एक नियम आपल्यासमोर काय होतो की सेट लिहित असताना आपण तो एकदाच, जरी एलिमेंट डबल आला तरी तो एकदाच लिहिला गेला पाहिजे. ओके. त्यानंतर संचातील घटकांची संख्या. हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर. एखाद्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहे आपल्याला समजायचं असेल तर हे फार सिंपल गोष्ट आहे. 1, 4, 9, 16, 25 आणि 36 हा दिलेला संच आहे. त्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती दिसत आहेत आपल्याला? 6. काउंट करायचे फक्त. आणि आपण त्याला लिहिणार एन ऑफ डी, नंबर ऑफ एलिमेंट ऑफ सेट डी. एन ऑफ डी ज्याला आपण लिहिणार आहोत 6 असं आपण लिहिणार आहोत. आता या पहिल्या प्रकरणावर आधारित आपल्याला या ठिकाणी काही एक्सरसाइज दिलेली आहे. अतिशय सोपी ही एक्सरसाइज आहे. आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नाव सी, खाली काही समूहात संच दिलेला आहे. खालील काही समूह दिलेले आहेत, त्यातले कोणते समूह संच आहे ते आपल्याला बघायचं आहे. नाव आठवड्यातील वार, डेज इन अ वीक. एका आठवड्यामधले जे काही डेज आहेत ते मात्र फिक्स असणार आहे. कोणते कोणते असतील? सोमवार असेल, त्यानंतर मंगळवार असेल. या पद्धतीने आपण प्रोसीड करत गेलो तर आपण रविवारपर्यंत या ठिकाणी मांडू शकतो. हे फिक्स्ड आहेत, वेल डिफाईन्ड हे सगळे सेट्स आहेत. म्हणजे यातला असा कोणतंच होणार नाही की एखादा विद्यार्थी आणखी एखादा 7वा नंतर 8वा एखादा वार सांगेल म्हणून, असं घडणार नाही. आणि म्हणून हे वेल डिफाईन्ड आहे. आणि म्हणून हा पहिला जो काही दिलेला आहे इट विल बी अ एक्झाम्पल ऑफ, डेफिनेटली अ एक्झाम्पल ऑफ सेट. त्यानंतर गावातील आनंदी व्यक्ती. आता आनंद, एखादा विद्यार्थी, एखादा गावातील व्यक्ती किती आनंदी आहे हे आपण काही ठरवू शकत नाही. यातला कोणताही घटक आपल्याला
व्यवस्थितरित्या वेल डिफाईन्ड नाही, अचूक आपण ओळखता येऊ शकत नाही. म्हणून हा मात्र हे एक्झाम्पल असणार नाही कशाचं, संचाचं. पुस्तकातील सोपी उदाहरणे. आता गणित शिकत आहोत आपण, सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या विद्यार्थ्याला कदाचित एखादं प्रकरण सोपं असेल तर तेच प्रकरण दुसऱ्याला कदाचित अवघड ठरू शकतं आणि म्हणून यातला देखील आपल्याला घटक अचूक सांगता येत नाही. हाही समूह संच असणार नाही. शेवटचा डी हुशार विद्यार्थ्यांचा समूह हा देखील आपल्याला सांगता येऊ शकणार नाही, अचूक सांगता येत नाही. याबद्दलचं डिस्कशन आपण अगोदर केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पलकडे आपण आता प्रोसीड करूया. इन दिस एक्झाम्पल पी हा आपल्याला असं सांगितलं गेलेलं आहे की कॉलेज या शब्दातील अक्षराचा संच पी या संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता असेल हे आपल्याला ठरवायचं आहे. आता पहिला सेट जर आपण बघितला तर यामध्ये LEE आलेला आहे, म्हणजे हा सेटच्या रूलला फॉलो करत नाही. CLE यामध्ये देखील सगळे एलिमेंट्स आलेले दिसत नाही. आता इथे बघूया सी सेटमध्ये C आलाय, O आलाय, त्यानंतर L आलाय, E आलाय आणि G आलेला आहे. रिपीट झालेलं नाही आहे आणि आपल्यासाठी करेक्ट आन्सर असणार आहे पॉईंट सी, सेट सी, यामध्ये आपल्याला असं लक्षात येऊ शकेल. नाव M इज द सेट. M हा सेट आपल्याला दिलेला आहे ज्यामध्ये 3, 6, 9 अशा प्रकारचे एलिमेंट्स दिलेले आहेत. कोणते कोणते एलिमेंट आहे? 3, 6, 9, 12, 15 अँड 18. N ऑफ M लिहायचं आहे. किती सोपं आहे. किती एलिमेंट आपल्याला दिसतात या ठिकाणी? N ऑफ M इट विल बी इक्वल विथ 6. ठीक आहे. Now after that we are having ॲक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल ज्यामध्ये सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. जी सारणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला यादी पद्धतीने हे या ठिकाणी सेट आपल्याला मांडायचे आहेत. 1 ते 10 मधील मूळ संख्यांचा संच. प्राईम नंबर्स आपल्याला लिहायचा आहे. सगळ्यात पहिला प्राईम नंबर कोण असणार आहे? 2 फॉलोड बाय 3 ज्याला स्वतःशी भाग जातो फक्त. त्यानंतर आहे 5. आफ्टर दॅट 7 च्या नंतर 9 येणार नाही, केअरफुल व्हा. 9ला 3ने भाग जात असतो. 11, 13, नेक्स्ट 15 हा प्राईम नंबर असणार नाही. 17 विल बी प्राईम अँड द लास्ट इट विल बी 19. बी हा क्रिकेट या शब्दातील अक्षरांचा संच. तुम्ही हे आत्ताच्या एक्झाम्पलनुसार तुम्ही सोडवू शकता. हा तुमच्यासाठी मी ठेवतोय. सी या इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच. कोणते कोणते स्वर आहेत त्याचा संच देखील तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. सगळ्यांना वेल नोन आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. डी हा 50पेक्षा लहानच्या पटीतील 4च्या पटीतील संख्या आहे. 50पेक्षा लहान 4च्या पटीतली संख्या 4, 8, 4च्या पटीतील 12, 16, 20 या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. कुठपर्यंत जाणार आपण? 50पर्यंत जायचं आहे. हा देखील तुम्ही पूर्ण करणार आहात. आणि ई हा 1 ते 50 मधील पूर्ण वर्ग संख्यांचा संच आहे. पूर्ण वर्ग म्हणजे काय? जो कोणाचा तरी स्क्वेअर आहे. म्हणजे सगळ्यात पहिला 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49. आपल्याला 50पर्यंत काढायचे आणि आपण इथपर्यंत येऊन या ठिकाणी थांबू शकतो. हा आपला पहिला दिवस होता. सेकंड डे, दिवस दुसरा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे कंटिन्यू करत होतो आपल्या व्हिडिओला. उपघटकाचं नाव आहे उपसंच. संच आपण शिकलो. सबसेट ज्याला आपण या ठिकाणी कॉल करणार आहोत. आता उपसंचची माहिती आपण घेणार. यामधले काय काय क्षमता आपल्याला माहिती करून घेणं गरजेचे आहे. ते म्हणजेच काय? दिलेल्या संचाचे उपसंच लिहिणे. राईट द सबसेट ऑफ गिवन सेट. आणि दिलेल्या संचातील कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहे ते सांगणे. गिवन सेट्स आर द सबसेट ऑफ विच सेट दॅट वी हॅव टू टेल इन दिस सेगमेंट. नाव सी वी हॅव गिवन वन फिगर. एक फिगर या ठिकाणी दिलेली ज्यामध्ये वेन डायग्राममध्ये देखील आपल्याला सांगितलं गेलं की ए हा सेट आहे ज्यामध्ये 11, 12, 13, 14, 15, 16 and 17 elements are there, whereas the B set contains 11, 13 and 17. This much information is given. Now here we can observe that each and every element of B, Bचा प्रत्येक एलिमेंट हा A मध्ये आहे. बघा 11 आहे, 13 इकडे आहे, 17 इकडे आहे. म्हणजेच B मधला प्रत्येक एलिमेंट हा A या सेटमध्ये आहे. Aतला प्रत्येक घटक हा Bतला प्रत्येक घटक हा A या सेटमध्ये आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की B इज अ सबसेट ऑफ A. B हा Aचा सबसेट आहे, उपसंच आहे असं आपण कॉल करू शकतो. आणि उपसंचसाठी हा आपण सिम्बॉलिकल नोटेशन या ठिकाणी लिहिणार आहोत. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी लिहिलं B इज सबसेट ऑफ A. कोणताही सेट
दुसऱ्या सेटचा सबसेट आपण कधी म्हणणार आहोत, जेव्हा बी या सेटमधले किंवा त्या दिलेल्या सेटमधले प्रत्येक एलिमेंट हा ए या सेटमध्ये किंवा दुसऱ्या सेटमधले एलिमेंट असले पाहिजे, याला आपण सबसेट कॉल करणार आहोत, उपसंच ज्याला आपण म्हणणार. नाव यामध्ये काही प्रॉपर्टीज गुणधर्म दिलेले आहेत बघा. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एचे एलिमेंट सगळेच एमध्ये असतात, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ए इज अ सबसेट ऑफ ए. एम्प्टी सेट रिक्त संच इज हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ईच अँड एव्हरी सेट. एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असणार आहे. इफ ए इज इक्वल टू बी, ए आणि बी जर इक्वल असतील तर ए हा बीचा सबसेट असेल आणि बी हा एचा सबसेट असेल. ए हा बीचा उपसंच असेल आणि बी हा एचा उपसंच असणार आहे. आणि याच्याच वाईस वर्सा रिव्हर्स काय होणार की जर ए हा बीचा उपसंच आहे, बी हा एचा उपसंच आहे, तर हे दोन्ही सेट कसे असले पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात येते सगळ्यांना. आता यावर आधारित हा पुढचा आपल्याला होमवर्क या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. नाव सी व्हॉट वी हॅव गिवन. खालील प्रश्नांची अचूक पर्याय निवडा. जर ए आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी, बी दिलेला आहे 4 6 8, सी दिलेला आहे 1 4 आणि डी दिलेला आहे 2 4 6, तर यातले कोणते विधान सत्य आहे ते आपल्याला बघायचं. ए इज अ सबसेट ऑफ ए, सत्य असेल का बरं? असणारच आहे, कारण आत्ताच पाहिलं आपण आत्ताच्या या प्रॉपर्टीमध्ये की एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इट सेल्फ, त्यामुळं ए ही प्रॉपर्टी ट्रू असणार आहे. नाव सेकंड, नाव वेदर बी इज अ सबसेट ऑफ ए, बी हा एचा सबसेट कधी होणार, जर बी मध्ये असणारे सगळे एलिमेंट हे ए मध्ये असतील तर. बघा 4 4 आहे, 6 देखील आहे. व्हॉट अबाउट 8, इज देअर 8 इन सेट ए, या सेटमध्ये 8 आहे का, 8 आहे का, तर नाही. सो दिस इज फॉल्स. बीतले सगळे एलिमेंट हे ए मध्ये नाही. लक्षात आलं सगळ्यांना. सो नेक्स्ट आपण पुढच्या कंडिशनकडे आपण जाऊयात आता. वी हॅव टू व्हेरीफाय वेदर डी इज सबसेट ऑफ ए ऑर नॉट. डीतले प्रत्येक एलिमेंट 2 या ठिकाणी 2 आहे, 4 आहे अँड 6 दिस इज अगेन ओव्हर हिअर. सो दिस इज ट्रू स्टेटमेंट. अँड फायनली वी हॅव टू व्हेरीफाय वेदर सी इज अ सबसेट ऑफ ए ऑर नॉट. सीचे प्रत्येक एलिमेंट ए मध्ये बघूया. 1 हिअर इज 1 अँड 4 हिअर इज 4. सो दिस इज अगेन अ ट्रू स्टेटमेंट. अंडरस्टूड. नाव नेक्स्ट, P इज इक्वल टू द AEIOU वी हॅव गिवन. तर खालीलपैकी कोणता संच P चा उपसंच आहे. पीचे कोणते सबसेट आहे आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करायचे आहेत. नाव ए बी सी एलिमेंट आहे, यामध्ये बी नाही सी देखील नाही, म्हणजे ए हा सबसेट असणार नाही. EFG, वेदर एफ अँड जी आर द एलिमेंट्स ऑफ सेट ए, एफ आणि जी हे पीचे एलिमेंट्स आहेत का, नाही. सो दिस इज अगेन नॉट अ सबसेट. सी मात्र एम्प्टी सेट दिलेला आहे आणि आपण आत्ताच प्रॉपर्टी पाहिली की एम्प्टी सेट रिक्त संच हा कोणत्याही संचाचा उपसंच असणार. सो सी इज द सबसेट ऑफ गिवन पी. ओ पी यू, ओ आहे, यू आहे, पण पी हा या ठिकाणी नाही, त्यामुळं हा देखील सबसेट असणार नाही. लक्षात येते सगळ्यांना. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे संकल्पना सेट या धड्यावरती समजावून घेतलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 1 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या दिवसानंतर सरळ दिवस नंबर 7 यावरती मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट याच्याशी संबंधित आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, तो आपण आता या ठिकाणी समजावून घेणार आहोत. घटकाचे नाव आहे वास्तव संख्या, रियल नंबर्स, आणि त्याचा उपघटक आहे परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. ठीक आहे. आता यामध्ये काय आपल्याला क्षमता समजून घ्यायची आहे. परिमेय संख्येची बेरीज गुणधर्मांचा उपयोजन करणे. बेरजेच्या गुणधर्माचा उपयोग कसा करायचा तो आपल्याला बघायचा आहे. परिमेय संख्येच्या गुणाकाराच्या गुणधर्माचं उपयोजन करणे. बेरीज आणि गुणाकार सिंपल कन्सेप्ट या ठिकाणी अतिशय असणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काही समजून घेण्यासाठी दिलेलं आहे. खालील अपूर्णांकाच्या क्रिया करणाऱ्या रिकाम्या चौकटी भरा. आता खालील रिकाम्या जागेत चौकटी पूर्ण करायची अतिशय सोपं आहे. आपल्याला या ठिकाणी 7/8 7/8 मायनस 7/8 13/8 मायनस 7/8 दोघांचा छेद सारखा आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण उत्तरामध्ये 8 तर लिहिलं पाहिजे आणि अंशाची वजाबाकी केली पाहिजे. अंशामध्ये कोण कोण आहे, 13 आणि 7. 13 मायनस 7 विल गिव्ज अस 6. आणि याला जर आपण या 6
6/8ला जर लिहिण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित, इकडे लिहितोय मी 6/8, याला आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करू शकतो? सो 3ने जर भाग दिला तर 3 2 6, सॉरी 2ने जर भाग दिला तर 2 3 6 आणि 2 4 8, आणि म्हणून या ठिकाणी असणारं जे पर्याय आहे, पर्याय म्हणून उत्तरात काय येणार आपल्याला 3/4 हे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. 3/4 हे आपलं ऑप्शन असणार आहे. 3/4. ठीक. त्यानंतर नेक्स्ट पुढच्या पार्टकडे आपण या ठिकाणी जाऊयात. आता इथं देखील डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे तुम्ही एकदाच लिहिणार. काय असेल छेदामध्ये 3 अंशाची वजाबाकी 10 - 15. बी केअरफुल, 10मधून 15 मायनस करायचे आहेत. डिफरन्स हा 5चा येतो, पण मोठी संख्या निगेटिव्ह आहे, त्यामुळे आन्सर काय आला पाहिजे -5/3. ठीक आहे. त्यानंतर हे झालं ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये. आता प्रॉडक्ट जर आपल्यासमोर असेल तर फार सिंपल आहे. अंशाने अंशाशी गुणाकार करायचा, छेदाने छेदाशी गुणाकार करायचा. पण तत्पूर्वी आपल्याला मी या ठिकाणी या साईडला लिहून घेतो या थर्ड एक्झाम्पलला, म्हणजे तुम्हाला ते समजणं सोयीस्कर जाईल. काय दिलं बघा, 6/7 मल्टिप्लाइड बाय 14/3. या ठिकाणी असं लक्षात येतं आहे आपल्या की या 3ने 3 1 3 3 2 6 इथे भाग जातो, आणि 7 1 7 7 2 14 असा या ठिकाणी भाग जातो. म्हणजे आता शिल्लक राहिला अंशामध्ये 2 आणि 2 यांचा गुणाकार करणं अपेक्षित आहे. 2 × 2 होणार 4, आणि छेदामध्ये काहीच नाही, म्हणजेच उत्तर काय येणार आहे 4/1. हे आपल्या या थर्ड क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या पार्टकडे या ठिकाणी जायचं आहे. तो म्हणजेच मी या ठिकाणी लिहितोय बघा पुढचा फोर्थ, 20/9 डिवायडेड बाय 10/3. आता या एक्झाम्पलला आपल्याला थोडंसं प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे कसं होईल याचं कन्वर्जन बघा. 20/9 हा जशाच तसं लिहितो मी 20/9. या डिव्हायडेशनला मी जर प्रॉडक्टमध्ये जर गुणाकारामध्ये लिहित असेल तर याचा रेसिप्रोकल, याचा गुणाकार व्यस्त मला लिहावा लागेल. म्हणजेच काय होणार तो 3/10. आणि आता हे आपल्याला सिम्पल जाणार आहे सोडवण्यासाठी. म्हणजेच काय होणार 3 1 3 3 3 9, आणि 10 1 10 10 × 2 20. अंशाने अंशाशी गुणाकार केला 2 1 2 आणि 3 1 3. 2/3 2/3 हे याचा आन्सर येणार आहे. 2/3 इथं तुम्हाला लक्षात येईल की या गुणाकाराला बदल करून भागाकाराला गुणाकार जर ते करत असतील तर याचा रेसिप्रोकल आपल्याला लिहावं लागेल. म्हणजेच काय होणार तो 3/10 हे मला लिहावे लागेल. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथं काही बेरीज वजाबाकीच्या क्रिया उदाहरणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत, त्या आपण इथं समजावून घेणं फार काही अवघड नाही. आपण पुढे जाऊयात, म्हणजे आपल्याला उदाहरणातून लक्षात येऊ शकेल. नाव सी, स्वाध्याय, खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडायचा आहे आपल्याला. नाव यात आपण सिम्प्लिफाय करू शकतो. आत्ताच बघितल्याप्रमाणे दोघांचा छेद सारखा आहे, म्हणून मी छेदात एकदा 7 लिहितो. 8 - 3 इट विल बी इक्वल टू 5. सो द आन्सर इज 5/7. सो द करेक्ट आन्सर इज 5/7. इथे देखील बघा, अंशाने अंशाशी गुणाकार करावा लागेल आपल्याला, छेदाने छेदाशी गुणाकार करावा लागेल. 5 × 10 इट विल बी 50. 5 × 10 50/7 × 9 9 7 63, आणि म्हणून 50/63 हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढे प्रोसीड करूया. आपण खाली एक कृती दिली जी आपण पूर्ण करणार आहोत. नाव सी व्हॉट विल हॅपन. आपल्याला फ्रॅक्शन्स या ठिकाणी दिले ॲडिशनमध्ये, त्याची किंमत आपल्याला पूर्ण करायची आहे. नाव सी 10/7 मी ॲज इट इज घेतला 10/7 प्लस इथं दोघांचा छेद सारखा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ब्रॅकेटमध्ये टर्मच्या. आता या ठिकाणी 7 आहे, तो आपण किती लिहिला 14, म्हणजे 7च्या दुप्पट केले आपण. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मला अंशाचे देखील दुप्पट करावं लागेल. 15चे दुप्पट होणार आहेत 30. आणि आता दोघांचा छेद सारखा झालेला आहे, तो आपण खालच्या टर्ममध्ये सारखा लिहून आता अंशाची बेरीज करायची. 30 आणि 50ची ॲडिशन जर केली तर ती होणार आहे 80. आणि पुढे या 14ला परत एकदा त्यांनी कन्वर्ट केलं आहे, कशामध्ये 7मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजेच 2ने भाग दिला, 14चे 7 केले म्हणजे अर्धे केले. तसेच 80चे देखील आपल्याला अर्धे करावे लागतील, म्हणजेच किती होणार ते 40. आणि आता
दोघांचा छेद या ठिकाणी सारखा आलेला दिसतोय आपल्याला 7 7, अंशाची बेरीज करावं लागेल. 10 + 40 इट विल बी इक्वल टू 50. सो द आन्सर इज 50/7. अगदी सेम प्रोसिजर आपल्याला पुढच्यासाठी करायची आहे आणि त्यासाठी बघा 9/7 मल्टिप्लाइड बाय -14/15 इंटू 2/3 9/7 गुणिले -14/15 गुणिले 2/3. आता या ठिकाणी दोन्ही छेदांचा गुणाकार या ठिकाणी करून घेतलेला आहे, त्यामुळे या दोन्ही अंशाचा गुणाकार करूया. -14 आणि 2, 14 गुणिले 2 28, पण एक संख्या निगेटिव्ह असल्यामुळे -28. ठीक आहे. आता या ठिकाणी भाग आपण देऊ शकतो कसा बघा. 9 × 9, 9 × 5 = 45. ठीक आहे. 7 × 1 = 7 आणि 7 × 4 = 28, पण ही मायनस असल्यामुळे इथे आपल्याला मायनस घ्यावा लागेल. आता बघा काय काय शिल्लक राहतं. अंशामध्ये 5 × 5 तो लिहिलेला आहे आणि अंशामध्ये 1 मल्टिप्लाइड बाय -4 म्हणजेच काय येणार -4. सो इट इज द आन्सर ऑफ द गिवन एक्झाम्पल. ठीक आहे. सो आपण या पद्धतीनं अल्जेब्राचा या दिवसाचा अभ्यास केला आहे.